ठाकरे बंधू एकत्र येणार का, तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना आहेत। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, भारतात परतल्यावर सविस्तर बोलणार आहेत। राज उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका। राज ठाकरे सध्या परदेशात, तिकडून आल्यावर सविस्तर बोलतील, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। जो विषय आहे ना दोन भावांचा, आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती आहे, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ। संजय राऊतांचा खोचक टोला। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळामध्ये वळायचं नाहीये। संजय राऊतांचं वक्तव्य, तर एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून राऊतांची प्रतिक्रिया। एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाता। वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल। मनसे नेते प्रकाश महाजनांची टीका। वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। मैत्रीतल्या दुनियेतील राजा, त्याच्याशी मी मैत्री आता ठेवणार नाही असा म्हणणारा माणसाची म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावं लागेल। राज ठाकरे हे आपल्या वक्तव्यावर ठाम असणारे आणि स्वाभिमानी नेते आहेत। मी त्यांना ओळखतो, ते अटी शर्थींसमोर झुकणार नाहीत। उदय सामंतांची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे स्वतःचे विचार असलेले एक नेतृत्व आहे। त्यांना जर कोण झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात झुकू शकत नाहीत। काय अटी घातलेल्या आहेत त्यांना? बीजेपी बरोबर बोलायचं नाही। राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या। नाशिकातील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी हे बॅनर लावले। संदीप देशपांडेंचं आदित्य ठाकरे शेलारांसह उदय सामंतांना पत्र। 26 तारखेला मुंबईत मनसेची प्रतिमहासभा। मुंबईतल्या समस्यांसंदर्भात एकत्र येण्यासाठी पत्र। दरम्यान आदित्य ठाकरे मनसेचं निमंत्रण स्वीकारणार का, याकडे लक्ष आहे।